Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious time we are in. किती सुंदर वेळेत आहोत ना आपण. In a few days' time, we are going to celebrate the birthday of the greatest personality that has ever visited the earth. हो की नाही, कारण की आता काही दिवसांमध्ये आपण या जगात जन्माला आलेल्या अतिशय श्रेष्ठ अशा व्यक्तिमत्वाचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. His name is Jesus. त्यांचं नाव येशू आहे. Amen. हालेलुया. There never was another man like him. येशूंसारखा कोणी नाही. There never will be another man like him. येशूंसारखा कोणी होणारही नाही, कोणी झालाही नाही आणि कोणी आहेही नाही. Praise God. We'll open our Bibles to Job chapter 6 verse 20. योबाचा 6वा अध्याय आणि त्यातलं 20वे वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, kindly open to Job 6:20. इयोब 6:20 आपल्याकडे बायबल असेल तर कृपया सर्वांनी उघडा प्लीज. इयोब 6वा अध्याय 20वे वचन. They are distressed because they had been confident. They arrived there only to be disappointed. इयोब 6:20 त्यांनी आशा धरली होती म्हणून ते लाज पावले, ते तेथे पोहोचून लज्जित झाले. Praise God. देवाला धन्यवाद. If you look around our world, आज या जगाकडे जर आपण पाहिलं अवतीभोवती, this verse is alive in real time. तर हे जे वचन आहे ते फार मोठ्या प्रमाणात आज खरं झालंय. Because many walk around very confident, कारण अनेक जण असे आहेत की फार विश्वासाने ओतप्रोत भरून ते चालतायत, very hopeful, आशेनं भरून चालतायत असे बरेच जण आहेत. but suddenly they are disappointed पण मग अचानक ते नाराजही झालेले दिसतात, because things have not worked. कारण की गोष्टी त्यांच्या जीवनात होत नसतात. They thought that it will work. त्यांना असं वाटलं होतं की होणार आहे. And so we are living in an age where disappointment walks the street like a king. तर आपण अशा काळामध्ये जगत आहोत की ज्या काळामध्ये नाराजी, निराशता राजाप्रमाणे रस्त्यांवर चालत आहे. Bible says in 2 Timothy 3:1, 2 तिमोथी 3रा अध्याय पहिलं वचन बायबल म्हणतं, in the last days शेवटच्या काळात there will be terrible times. महाभयानक दिवस येणार आहेत असं लिहिलंय. And that is the times we are living in today. आणि तुम्हाला माहितीये त्याच शेवटच्या काळातल्या महाभयानक दिवसात आपण सगळे जगतोय. Even the confident people are disappointed. विश्वासाने भरलेले लोक सुद्धा अलीकडे नाराज झालेले, डोक्याला हात मारून बसलेले दिसतात. Bible says बायबल म्हणतं in Luke 21 verse 26, लूकचा 21वा अध्याय 26वे वचन, men's heart will fail them माणसांची हृदय मग निकामी होतील, from fear and expectation. माणसं घाबरतील आणि आशा अपेक्षांपासून सुद्धा घाबरून जातील. How true it is. अतिशय खरं आहे हे. People believed the economy would rise, लोक विश्वास ठेवतात की आर्थिक परिस्थिती सुधरेल, वर येईल. yet तरी inflation crushed their dreams. सगळीकडे मंदीची लाट येऊन सगळ्यांची स्वप्न सुरडलेली आहेत. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 23 verse 5, नीतिसूत्र 23वा अध्याय 5वे वचन, riches will disappear like an eagle flying towards the sky. धनसंपत्ती गरुड जसा आकाशाकडे झेप घेत उडत चाललाय तशी धनसंपत्ती उडून संपून जाईल. People are disappointed. आज लोक नाराज आहेत. Even the students आज विद्यार्थी सुद्धा नाराज आहेत. who march into the universities full of hope, जे सगळे विद्यार्थी कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये आशेनं भरून जातात, yet they graduate into confusion, तरी सुद्धा पदवीधर होऊन येतात तर असे गोंधळलेले बाहेर येतात. joblessness आणि बेरोजगारी, नोकऱ्या मिळत नाहीत, and depression. मग त्यामुळे नैराश्य येतं. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 10 verse 15, उपदेशक 10:15, the labor of the foolish wearies them. मूर्ख माणसांची मेहनत त्यांना थकवते. They do not know the way to the city. त्या मूर्खांना नगराचा रस्ताच माहित नाही. Young couples walk down the aisle तरुण जोडपी येतात मंदिरामध्ये चालतात and they are saying forever and ever, आणि म्हणतात एकमेकांशी करार करतात, कायमचे आम्ही एकमेकांसोबत राहू म्हणतात. but they now sit in divorce courts. पण आता घटस्फोटाच्या न्यायालयामध्ये फॅमिली कोर्ट जाऊन बसतात. There they say never again. आणि तिथे जाऊन म्हणतात परत कधी आम्ही एकमेकांचं तोंड बघणार नाही, आम्हाला घटस्फोट हवा आहे. Bible says बायबल म्हणतं in Matthew 24 verse 12, मत्ते 24:12, the love of many will grow cold. अनेक लोकांचं प्रेम या काळात थंड पडणार आहे. I have seen families enter hospitals मी बघितलंय फॅमिली आणि परिवार दवाखान्यांमध्ये जाताना expecting healing, आशा आणि अपेक्षा ठेवून की आम्ही बरे होऊ,
Yet तरी they walk out with funeral dates in their hands. दवाखान्यातनं बाहेर येताना मात्र मैतीच्या तारखा हातात घेऊन बाहेर येतात, कारण आप्तजन मेला. This is the kind of world we are living in असल्या today. पद्धतीच्या जगात तुम्ही आणि मी सध्याला जगतोय बेटा. A dangerous world. धोकादायक झालेली आता ही दुनिया. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 9 verse 11, उपदेशक 9 अध्याय 11 वचन, time and chance happens to all. काळ आणि योग सर्वांच्या आयुष्यात घडतात. People are distressed. आज लोक नाराज आहेत. Their hearts are tired. आज लोकांची हृदय दमलेली आहेत. The world is exhausted. आज जग एकदम खलास झाल्यासारखं थकलंय. We trusted governments आपण सरकारांवरती विश्वास ठेवला, सत्ता आणि सरकार, only to be disappointed. परंतु त्यातूनही आपल्याला नाराजीच पदरी पडली. We trusted technology, आपण नवीन तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला, yet we are more anxious and addicted than ever. तरी सुद्धा त्यातनं आपल्याला अजून जास्त व्यसन लागली आणि टेन्शन आली. न्यू टेक्नॉलॉजी. We trusted social media. आपण सोशल मीडियावरती विश्वास टाकला. Why? का? To connect us. की सोशल मीडिया आपल्याला अख्ख्या दुनियेत सगळ्यांच्या संपर्कात आणेल, माझ्या ओळखी वाढतील, माझी फॉलोईंग वाढेल. Yet तरी we have never been so lonely as today. आज सोशल मीडिया वापरून सुद्धा आपण एवढे एकटे कधी झालो नव्हतो जेवढे आज आपण एकटे पडलोय. We trusted money to make us safe. आपण पैशावर विश्वास टाकला की या पैशाने तरी मला सुरक्षित ठेवावं. Yet millionaires are crying themselves to sleep. तरी अब्जोपती रात्री झोपायला रडतात कारण झोप येत नाही. अब्जोपती. We trusted relationships. आपण नात्यांवर विश्वास ठेवला. Why? का? To complete us. ही नाती आम्हाला पूर्ण करतील, एकमेकांना आम्ही साथ देऊ. Yet तरी many lives are broken inside. अनेकांची जीवन त्या नात्यांमध्येही आतमधून तुटलेली आहे. The houses are perfect outside, जी घरं बाहेर न परिपूर्ण आणि सुंदर दिसतात, but the homes are broken परंतु inside. त्या घरांमधलं घरकुल तुटलेलं आहे. The world is crying Job's cry. आज जग इयोबाप्रमाणे रडतंय. We were confident. की आम्हाला विश्वास होता, We arrived there. आम्ही पोहोचलो होतो तिथे, Yet तरी we were disappointed. आम्ही नाराज झालो. The food was close to my mouth. अन्न माझ्या मुखाजवळ होतं, It was taken away. पण माझ्यापासून तो घास काढून घेण्यात आला. Jobs were promised to me. नोकरी मला दिली जाईल असं वचन दिलं. Suddenly somebody else took it. अचानक माझ्या जागी आणि कोणीतरी ती नोकरी घेतली. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 32 verse 8, 2 इतिहास 32 अध्याय 8 वचन, the arm of the flesh will fail you. देहाचा हा हात तुला अपयश देईल. Teenagers are distressed वयात आलेली मुलं 14 ते 19 आज नैराश्यात आहेत, because their future feels uncertain. कारण त्यांना त्यांचं भविष्य अनिश्चित वाटतंय, माहित नाही पुढे काय होणार आहे. Parents are distressed आज आई आणि बाप नैराश्यात आणि नाराजीत आहेत, because their children are drifting away. कारण त्यांची मुलं त्यांना बहकताना दिसतायत. Workers are distressed आज कामगार नाराजीत आहेत, because कारण their salaries cannot feed their families. त्यांचे पगार त्यांच्या परिवारांना खाऊ घालू शकत नाही, तो पगार पुरेसा नाही. We live in a generation आपण असल्या पिढीत जगतोय where people laugh on Instagram, ज्या पिढीमध्ये लोक इंस्टाग्राम वर हसतात, but they cry in their bedrooms, they cry in their bathrooms. पण बेडरूम मध्ये जाऊन रडतात, बाथरूम मध्ये जाऊन रडतात. People take selfies, लोक सेल्फी घेतात, but they hide their scars. पण त्यांच्या जखमा लपवतात. People wear designer clothes today, आज लोक डिझायनर कपडे घालतात, but they carry depression in their chest. पण नैराश्य छातीत नेसून फिरतात. People say, I'm fine, लोक म्हणतात आय एम फाईन, सगळं ठीक आहे, but पण scream inside the pillow at night. रात्रीच्या वेळेला उशीवरती तोंड दाबून किंचाळतात. But here is the truth, my dear people. पण इथं सत्य आहे माझ्या प्रियांनो, एक सत्य. What the world calls as disappointment, जग ज्याला नाराजी म्हणतं, God calls it as preparation. देव त्याला पूर्व तयारी म्हणतो. What the world ends in distress, आणि जग ज्याची समाप्ती नाराजीत करतं, God begins in destiny. देव मात्र तिथून लोकांच्या आयुष्याच्या दिशा घडवतो. Where the world sees darkness, ज्या जग अंधार पाहतं, God shows them the morning. देव त्यांना पहाट दाखवतो. Where the world shows you weakness, जिथे जग तुम्हाला अशक्त म्हणतं, my God shows His
strong माझा power. देव तुम्हाला त्याचं महान सामर्थ्य दाखवतो. Praise देवाला God. धन्यवाद. In the midst of your mess, there is a message from God. तुमच्या बर्बादीमध्ये देवाकडनं एक उपदेश आहे. And what is that message? तो उपदेश काय आहे? That I will never disappoint की you. मी तुला कधी नाराज करणार नाही. I will be with you. मी तुझ्या सोबत राहीन. I will remove you from your मी mess. तुला तुझ्या बर्बादीतून बाहेर काढीन. Praise God. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 22 verse 5, स्तोत्र 22:5 they cried to you, O God, देवबाप्पा ते तुझ्या समोर रडले and they were saved. आणि ते तारले गेले. They trusted in you त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला and they were not put to shame. आणि नंतर ते लज्जित झाले नाही. Praise God. देवाला धन्यवाद. That is going to happen to you असं tonight. होणार आहे आज रात्री तुमच्या जीवनात. Don't worry. अजिबात काळजी करू नका. The world may look very dark. जग दिसायला एकदम काळं कुट्ट दिसेल. My God is full of light. माझा देव प्रकाशाने भरलेला आहे. Bible says in 2 Kings chapter 4, 2 राजे 4 अध्याय बायबल म्हणतं 8 to 17. 8 ते 17 वचन. 2 राजे 4 अध्याय 8 ते 17 वचन. There was a Shunammite woman. एक शुनेम करीन स्त्री होती. She was not poor. ती गरीब नव्हती, She was not ordinary. साधी सुधी पण नव्हती. She didn't come begging for prayer or crying for help. ती काही मदतीसाठी किंवा प्रार्थनेसाठी भीक मागत आली नाही. Bible calls her as a great woman, बायबल तिला एक महान प्रतिष्ठित बाई म्हणतं. meaning she was very wealthy, म्हणजे ती फार श्रीमंत आणि धनवान होती. respectful, आदरपूर्ण होती. respected, आदरपूर्ण, जिला आदर दिला जायचा अशी, influential. आणि तिचा वशिला होता. She had everything people dreamt of. आणि लोक ज्या कशाचं स्वप्न बघतात ते सगळं या बाईकडे होतं. धनवान, प्रतिष्ठित, आदरपूर्ण. Except the one thing, पण एक गोष्ट, that one thing for which she prayed all her life, ज्या गोष्टीसाठी तिने आयुष्यभर प्रार्थना केली, and that was ते म्हणजे to have a child. बाई वांझ होती, तिला संतान नव्हतं. And that pain followed her everywhere she went. आणि ती वेदना तिच्या मागे सगळीकडे गेली. Every time she saw a pregnant woman, ज्या दरवेळेला तिनं एखाद्या गरोदर बाईला पाहिलं, she smiled with her lips, ती हसायची आपल्या ओठांनी, but cried within her heart. पण इथे आत रडायची. Every naming ceremony, प्रत्येक बारसं असतं ना, लहान मुलांचं बारसं, त्या समारंभात she felt like joy on the outside, तिला बाहेरनं आनंद वाटायचा, but an earthquake inside. आतून भूकंप आल्यासारखं जाणवायचं. And so when mothers visited her with their babies, तर जेव्हा किंवा माता आपल्या बाळांना घेऊन तिला भेटायच्या, she would outstretch her arms ती आपले हात पुढे करायची and say, आणि म्हणायची, give me that baby. ते बाळ माझ्या हातात द्या ना. And then she would laugh, आणि मग हसायची, she would sing गायची nursery songs, मॉन्टेसरीतली गाणी, rock the child, रॉक द चाइल्ड, अंगाई, kiss its cheeks. लोरी लोरी की गालावर मुके, या सगळ्या इंग्लिश मधल्या लोरी, अंगाई आहेत. And she was so happy. आणि खुश व्हायची बाळांना हातात उचलून. I mean, you can hold other people's miracles म्हणजे तुम्ही इतर माणसांचे चमत्कार स्वतःच्या हातात उचलू शकता and still wait for your own. आणि तरी स्वतःच्या चमत्काराची वाट पाहू शकता. A borrowed blessing is a painful blessing उसना घेतलेला आशीर्वाद वेदनामय असतो. because कारण the child will play in her arms, but soon the mother will take off the child. ते बाळ तिच्या मांडीत खेळ थोड्या वेळ, पण बाळाची आई बाळाला लवकरच घेऊन जाईल. Again, her smile would be turned into tears. म्हणजे परत तिचं हास्य अश्रूत बदलणार. People looked at her लोकांनी तिच्याकडे पाहिलं and thought that this woman must be so happy. आणि लोकांना असं वाटायचं तिच्याकडे बघून, ही शुनेम करीन बाई, की बाई किती आनंदी असेल. But do you know पण तुम्हाला ठाऊक आहे, that sometimes कधी कधी the people who look the happiest जी फार आनंदी माणसं असतात ना, हसतमुख, are the ones hurting the most? ती आतून तुटलेली असतात फार. त्यांना फार जखमा झालेल्या असतात, जी बाहेरनं तुम्हाला 24/7 हसतमुख आणि आनंदी दिसतात. The happiest faces hide the deepest pain. आनंदी चेहरे फार खोल दुःख आतून लपवून असतात. So when this Shunammite woman returned the child to its mother, तर शुनेम करीन बाईनं जेव्हा ते बाळ आपल्या आईला परत केलं, her arms felt like empty rooms. तिच्या हातांना असं वाटलं की माझी खोली रिकामी आहे, Her heart dropped like a stone, आणि तिचं हृदय दगडासारखं खाली पडलं. and a smile melted the moment the door closed. आणि ज्या क्षणाला दार बंद झालं, तिचं हास्य वितळलं. Because कारण every borrowed baby reminded her of the one she did not have. उधार घेतलेलं प्रत्येक बाळ तिला आठवण करून द्यायचं
की तुला स्वतःचं बाळ नाहीये. She celebrated every other mother, बाकी प्रत्येक मातांविषयीनं ती आनंदोत्सव करायची, but mourned herself privately. पण स्वतःविषयीनं खाजगी खोलीत रडायची She rejoiced at their naming ceremony, आणि त्यांच्या बारशांना जाऊन ती हसायची, but cried herself at night. पण रात्रीच्या प्रहरी स्वतःच्या घरात येऊन रडायची. She decorated rooms for guests, आणि ती पाहुण्यांसाठी खोल्या सजवायची, but never heard anyone call her mama. पण तिनं कधी कोणाला स्वतःला ममा किंवा आई म्हणताना ऐकलं नाही. She smiled at people, ती लोकांकडे बघून हसायची, but only God heard her cry. पण फक्त देवच तिचा आक्रोश ऐकत होता. And watch this. आणि बघा सगळ्यांनी, She never complained. तिनं कधी तक्रार केली नाही, She never blamed God. तिनं कधी देवाला दोष दिला नाही, She never yelled at her husband. ती कधी आपल्या नवऱ्याला ओरडली नाही, She never said, "Why me?" ती कधी असं म्हणाली नाही की अख्ख्या दुनियेत मलाच का हा त्रास आलाय. She feared God. ती देवाचं भय बाळगणारी बाई होती. She loved God. तिचं देवावर प्रचंड प्रेम होतं. That is why म्हणून when she saw a prophet of God passing her home, एकदा जेव्हा तिनं देवाचा एक महान सेवक संदेष्टा तिच्या घराजवळून जाताना पाहिला, every day he used to pass her house. रोज हा देवाचा सेवक किंवा संदेष्टा तिच्या घरापासून जायचा. And one day she told her husband, एके दिवशी ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, "I know this man carries God. एके दिवशी ती आपल्या नवऱ्याला म्हणाली की अहो मला माहितीये हा जो माणूस इथून जातो ना त्याच्यामध्ये देव आहे, Let's build him a room." आपण त्याला एक खोली बांधून देऊ ना. And so she made room for her anointing. तिनं खोली तयार केली अभिषेकासाठी स्वतःच्या. She respected God's man though she was going through a hard pain. तिनं देवाच्या माणसाला आणि सेवकाला आदर दिला जरी स्वतः फार वेदनेतनं जात होती तरी सुद्धा. म्हणाली तुम्ही हो माणूस देवाचे. She fed the prophet, तिनं संदेश त्याला खाऊ घातला, welcomed him, स्वागत केलं त्यांचं, honored him, मान केला त्यांचा. and never once said, "Pray for a child." कधी एकदा म्हणून त्यांना म्हणाली नाही की माझ्यावर प्रार्थना करा ना की मला बाळ व्हावं. No. नाही. Why? का? Because कारण disappointment had taught her heart to stop asking. नाराजीनं तिला शिकवलेलं होतं की आता मागायचं नाही, बंद आता बास. She told herself, तिनं स्वतःला हे सांगितलं, "I'm too old. आता मी फार म्हातारी झाले, It's too late. आता मी वयाने वाढले, आता उशीर झाला, My husband also is old. माझा नवरा सुद्धा आता वयस्कर झालाय, My chance is gone." आता मला काही संधी नाहीये गरोदर व्हायची. And many people here seated today, tonight, know that kind of feeling. आणि आज रात्री इथे बसलेले अनेक लोक असल्या सगळ्या भावनांमधनं गेलेले आहेत. You want to hope, तुम्हाला आशा धरायची आहे, but hope hurts. पण आशा जखमा देतीये. And then one day, मग एके दिवशी Elisha said, अलीशा जो देवाचा सेवक ज्याच्यासाठी तिने खोली बांधलेली तो म्हणाला, "Woman, बाई you have taken care of us. तू आम्हाला सांभाळलंस, What can we do for you?" आम्ही तुझ्यासाठी काय करावं सांग. And what was her reply? आणि काय आलं तिचं उत्तर? Very shocking. फार धक्कादायक उत्तर आलं. She said, ती म्हणाली "I need nothing. मला काही कशाची गरज नाहीये, My family is enough." माझी फॅमिली मला बास आहे. But that was not the truth. पण हे सत्य नव्हतं. That was trauma speaking. तर ही एक दुर्घटना तिच्यातनं बोलत होती. That was disappointment speaking. ही नाराजी बोलत होती तिच्या तोंडून. That was Job 6:20 speaking. इय्योब 6 अध्याय 20 वचन बोललं जात होतं तिच्या मुखातनं की नाही मला काही नको, मला कशाची गरज नाही. She arrived confident only to be disappointed. आणि ती विश्वासानं आली मात्र फक्त नाराजी पदरी पडायला. But the prophet's servant whose name was Gehazi said, पण त्या देवाच्या संदेशाचा जो एक नोकर होता ज्याचं नाव गेहाजी, तो संदेशाला म्हणाला, he whispered in his ears, कानात बोलला "She has no child की तिला संतान नाहीये and her husband is old." आणि तिचा नवराही वयाने वाढलाय. Elisha called her again अलीशाने तिला परत बोलवली and spoke a word. आणि शब्द बोलला, A word she never expected. असा शब्द की ज्याची अपेक्षा त्या बाईने कधी केलीच नव्हती. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 4:16, 2 राजे 4 अध्याय 16 वचन, the prophet said, संदेशा बोलला "This time next year पुढच्या वर्षी यावेळेला you will hold a son in your hands. तुझ्या हातात तो पुत्र संतान धरणार, You will hold a son in your arms." तुझ्या हातात तो पुत्र संतान धरणार पुढच्या वर्षी यावेळेला. And she screamed, आणि ती ओरडली "Oh man of God, की हे देवाच्या सेवका, don't lie to me. माझ्याशी खोटं बोलू नका, Don't lie to me." मला खोटं सांगू नका, माझ्याशी खोटं बोलू नका. Meaning, म्हणजे don't wake up my hope माझी आशा परत जागृत करू नका, only to break it again. परत ती आशा तुटायची, मला ती आशा आता धरायचीच नाही.
Don't open the door that pain has closed. आणि वेदनेनं जे दार बंद केलंय ते दार तुम्ही परत उघडू नका. Don't remind me what I lost and what मला I आठवण don't नका करून have. देऊ, मला आठवण करून देऊ नका माझं काय गेलंय आणि माझ्याकडे काही नाहीये. She was not rude. ती काय उद्धट नव्हती, She was a wounded woman. ती जखमी बाई होती. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 13 verse 12, नीतिसूत्र 13वा अध्याय 12व वचन, hope deferred makes the heart sick. न पूर्ण झालेली आशा हृदयाला आजारी करते. But hear me, पण ऐका माझं नीट, God doesn't speak according to your pain. परमेश्वर तुमच्या वेदनेनुरूप बोलत नाही, He speaks according to your purpose, परमेश्वर तुमच्या संकल्पांनुरूप बोलतो. according to the value He has for you. परमेश्वराने जी किंमत तुला दिलेली आहे त्यानुरूप बोलतो. God knows your case. देवाला तुझं जीवनी प्रकरण ठाऊक आहे. God knows your condition. देवाला तुझी अवस्थाही माहित आहे. God knows your heart. देवाला माहिती आहे ना तुझं हृदय कसं काय आहे. God said to Jeremiah देव इर्म्याला म्हणाला, in Jeremiah 1 verse 5, इर्म्या पहिला अध्याय 5 वचन, before you were formed तुझा जन्म होण्या अगोदर, आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या in your अगोदर, mother's womb, आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या अगोदर I knew you. पासून मी तुला ओळखतोय. तुझा गर्भही तुझ्या आईच्या पोटात राहिला नव्हता, त्याच्या आधीपासून मी तुला ओळखतोय. She didn't ask for a son, तिनं संतान मागितलंच नव्हतं, but God gave her what she buried. पण देवाने तिला ते दिलं जे तिने पुरून टाकलं होतं. Praise देवाला God. धन्यवाद. Ephesians 3 verse 20 says, इफिस्करास 3 अध्याय 20 वचन म्हणतं, God is able to do more than we ask or think. आपले मागणे आणि कल्पना याच्या पलीकडे देव आपल्याला द्यायला समर्थ आहे. Praise God. हालेलुया. And the next year, आणि पुढच्या वर्षी her womb opened, तिचं उदर उघडलं her tears stopped, आणि तिचे अश्रू थांबले, her shame died, तिची लज्जा मेली and she held her own baby boy in her own arms. आणि तिनं स्वतःच्या हातात पुत्र संतान स्वतःचं बाळ धरलं. Praise God. देवाला धन्यवाद. Never underestimate God. देवाला कधी कमी लेखू नका. God can do impossible things for you. देव शक्य गोष्टी तुमच्यासाठी करू शकतो, त्याला कधी कमी नाही लेखायचं. तो देव आहे, तो बोललेलं करणारा आहे. Your coming here will not go in vain. तुझं इथे येणं वाया जाणार नाही. Your worshiping God tonight will not go in vain. आज तू हात पसरून आराधना केली देवाची, ते वाया जाणार नाहीये. Your tears will not go in vain. तुझे अश्रू वाया नाही जाणार. Your prayer will not go in vain. तुझ्या प्रार्थना वाया नाही जाणार. These 2 hours that you spend here before God is not a waste. हे 2 तास देवासमोर तुम्ही जे घालवताय 7 ते 9 ते वाया जाणार नाहीयेत. प्रश्नच येत नाही, आपण देवाच्या दारी आलोय. Bible says बायबल in म्हणतं Psalm 30 verse 5, स्तोत्र 30:5, weeping may last through the night, रडणं रात्रभर कदाचित चालेल, but joy comes in the morning. आनंद सकाळी येत आहे. रात्रभर रडणं चालेल, चालू दे, आनंद सकाळी येत आहे. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. The baby she used to borrow, जे बाळ ती लोकांकडनं उधार आपल्या हातात घ्यायची, now she birthed it by the power of God. देवाच्या सामर्थ्याने हातात तिने स्वतःच्या बाळाला जन्म दिला. Bible says बायबल म्हणतं in Psalm 126 verse 5, स्तोत्र 126:5, those who sow in tears जे अश्रूंनी पेरतात will reap with shouts of ते joy. हर्षानं गायन करीत कापतील, असं लिहिलंय. The child she used to cuddle from others, ज्या बाळाला ती इतर आयांकडनं घेऊन लाड आणि माया करायची, now she carried her own. आता स्वतःच बाळ हातात धरून त्याला माया लावते. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Psalm 113 verse 9, स्तोत्र संहिता 113:9, God gives the barren woman a home. देव वांस बाईला घर देतो. Praise God. आमेन. What she once dreamt, now she touched. आता एकेकाळी ज्या गोष्टीचं तिला भय वाटायचं त्याच गोष्टीला तिने आता हात लावला. What she dreamt, ज्याचं स्वप्न रंगवलं ते now she हातात आलं. touched in reality. ज्याचं स्वप्न रंगवलं त्याला वास्तविकतेत आता हात लावला. That is who God is. असा हा माझा देव आहे. ही देवाची ओळख करून देतोय मी तुम्हाला की हा कोण देव, हा कुठचा देव, हा कसा देव, हा असा That देव. is how a God should be. आणि देव असाच असावा. जर तो देव आहे तर तो असाच असावा. He takes private disappointments तो खासगी नाराजी घेतो and turns it into public celebrations. आणि लोकांसमोरच्या आनंदोत्सवात खासगी नाराजीला बदलतो. खोल्यांमध्ये रडलेलं लोक समुदायासमोर तुला आदराने परत करतो. And many of you will give a testimony in public आणि तुमच्यातले अनेक लोक समुदायासमोर साक्ष देतील.
The shame which you carried in your bosom जी लज्जा आणि अपमान आज तुम्ही इथे उरात घेऊन फिरताय and about which you didn't want anybody to know. आणि ज्याच्याविषयी तुमची इच्छा नव्हती की कोणाला कळावं, Once God touches you, एकदा का देवाने तुला स्पर्श केला, you will testify before the whole world. लोक समुदायासमोर म्हणजे अख्ख्या जगासमोर तुम्ही साक्ष सांगाल की माझ्या देवाने केलंय. God takes the silent pain and makes it a loud testimony. शांत वेदना देव घेतो आणि त्याला जोरदार साक्षीत बदलतो. God takes Job 6:20 disappointment and rewrites the ending of it. देव इयोब 6:20 मधली नाराजी घेतो आणि त्यांचा अंत परत लिहितो. If he can do it for that woman, surely he can do it for you. सुनेमकरी स्त्रीसाठी देव हे जर करू शकला तर तुझ्यासाठी का नाही करणार? People saw her smile, लोकांनी तिला हसताना पाहिलं, but God saw her scars. देवाने तिच्या हसण्या पलीकडच्या जखमा पाहिल्या की बाई रक्तबंबाळे ऍक्च्युली. See? God, people are seeing your smile, लोक तुमचं हास्य पाहतायत, but my God is seeing your scars माझा देव inside. तुझ्या जखमा बघतोय आत. Yes. त्याचे डोळे एक्सरेत, MRI, वो निकालता है MRI. She built a room for the prophet, तिनं संदेश त्यासाठी खोली बांधली and God built a nursery for her future. आणि देवाने तिच्या भवितव्यासाठी तिच्या घरात बाळासाठी लागलेली नर्सरी किंवा बाळाची खोली बांधली. Praise God. तिनं संदेशाला खोली दिली, देवाने तिला तिच्या स्वतःच्या बाळासाठी खोली दिली. Her hospitality, तिनं जो आदरातिथ्य किंवा पाहुणचार केला, it unlocked her prophecy. त्यातून तिची भविष्यवाणी जी आहे ती मोकळी झाली. A hope had died, आशा मेली होती त्या बाईची, but God resurrected it. देवाने पुनरुत्थित केली ती आशा. God is saying, dream my child. म्हणून देव म्हणतोय माझ्या मुला, माझ्या मुली, परत स्वप्न बघ, Don't shelve it. नको ते स्वप्न खुंटीला टांगू. Hope in me. माझ्यावर आशा ठेव, Trust in me. माझ्यावर विश्वास ठेव. Go for it. घे जा कर, Go for it. घे जा कर, Go forward. जा पुढे. I will help you. मी तुला मदत I करीन, will support मी you. तुला आधार देईन, I will strengthen you. मी तुला ताकद I will देईन, supply मी you. तुला पुरवीन. आगे बढ़ो, बढ़ते रहो. डोंट गिव अप, हार मानू नका. Your next year can look nothing like this year. तुमचं पुढचं वर्ष या आत्ताच्या वर्षासारखं अजिबात दिसणार It नाही. will be better. तुमचं पुढचं वर्ष फार छान असेल. Your 2026 will be better. तुमचं 2026 सुंदर असेल. What hurt you will not hold you. आणि जे तुला काही वेदना देत होतं ते आता पुढे होणारच नाही त्या वर्षात. Bible says in Revelation 21 verse 4, प्रगटीकरण 21:4 बायबल म्हणतं, the former things have passed away. अगोदरच्या गोष्टी होऊन गेल्या, Praise God. जो बीत गई वो बात गई. बेटा Beloved people, माझ्या प्रियांनो, disappointment didn't start with you. नाराजी तुझ्यापासून सुरू झाली असं समजू नको. It started in the Garden of Eden. ही सगळी माणसातली नाराजी एदेनेच्या बागेत सुरू झाली. When our first parents, Adam and Eve, sinned against God. जेव्हा आपले प्रथम पालक आदाम आणि हव्वा त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं ना, तेव्हा हे सगळं सुरू झालं. The whole world broke. संपूर्ण जगच तुटलं हो. And that's why life feels empty today. आणि म्हणून आज जे जीवन रिकामं वाटतं ना, त्याचं कारणच हे आहे. And that's why only hard work does not fix our आणि problems. म्हणून फक्त परिश्रम आणि घाम गाळून आपल्या समस्या सुटत नाहीत. That's why म्हणून religion without Jesus Christ leaves us dry. येशू ख्रिस्ताशिवायचा धर्म आपल्याला कोरडं सुख करतो. And that's why sincerity without salvation will still end in confusion. म्हणून तारणाशिवायची प्रामाणिकता तुला गोंधळातच नाही. नीट ऐका, म्हणून तारणाशिवायची, मोक्षाशिवायची प्रामाणिकता तुला गोंधळातच देईन. कारण का? तुला अजून तारणच मिळालेलं नाही. Sin damaged humanity so deeply पापाने मानव जातीला एवढी इजा केली that nothing human did can ever repair it. की मानव जे काही करेल त्यातनं ती इजा दुरुस्त होईना. That's why Jesus came. म्हणून मग येशू आले. तारणारा तो जन्मला आहे. That's आला. why Jesus came. म्हणून येशू आले. Amen. आमेन. Yes. In कारण 3 आहे days time we are going to celebrate Christmas. आज 3-4 दिवसांनंतर आपण नाताळ साजरा करणार. बुधवारी 24 तारखेला रात्री Christmas. नाताळ. The birth of the greatest man सगळ्यात महान in व्यक्तिमत्वाचा the history जन्मोत्सव. of mankind. मानव जातीच्या इतिहासामध्ये सगळ्यात महान व्यक्तिमत्व जे जन्माला आलं त्याचा जन्मोत्सव नाताळ. One man who split history into BC and AD. ज्या माणसाने इतिहासाला BC आणि AD मध्ये बदललं, इसवी सन पूर्व आणि पश्चात बदललं. One man worshipped today by more than 2 billion people in the world. आज ज्या व्यक्तीची आराधना जगातल्या 2 बिलियनहून जास्त माणसांद्वारे केली जाते.
Not because of religion, ख्रिश्चन धर्मामुळे नाही, but because he changes lives. तो जीवन बदलतो म्हणून. His name Jesus means Savior. त्याचं नाव येशू, त्याचा अर्थ माहितीये काय? येशू म्हणजे तारणारा. The angel said he will save the people from their sins. देवाचा दूत बोलला, तो आपल्या लोकांना पापांपासून तारेल. He came down from heaven, स्वर्गातून येशू खाली आले, carried our sins on the cross, आपलं पाप येशूंनी वधस्तंभावर वाहिलं, died our death, आपलं मरण येशू मेले rose again आणि परत जिवंत to झाले, give us eternal life. आपल्याला अनंत काळचं जीवन द्यायला. Jesus came to take you to heaven. येशू तुम्हाला स्वर्गात घेऊन जायला आले. Jesus opened heaven's door for you. येशूनी स्वर्गाचं दार तुझ्यासाठी उघडलंय. Jesus came to give you life and life in येशू abundance. तुला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आले. हालेलुया. If anyone doubts who he is, जर कोणी शंका धरत असेल की येशू कोण आहेत, look at what he did. तर येशूंनी जे केलंय ते बघा, म्हणजे समजेल येशू कोण आहे. He healed the sick, येशूंनी आजारांना बरं raised the केलं, dead, येशूंनी मेलेल्यांना जिवंत केलं, opened blind eyes, येशूंनी अंध्यांचे डोळे उघडले, commanded storms to be silent, येशूंनी वादांना शांत व्हायची आज्ञा केली, walked on water, येशू पाण्यावर चालले, raised the dead. येशूंनी मेलेले जिवंत केले. What only God can do. म्हणजे जे फक्त देवच करू शकतो ते Jesus फक्त did. येशूंनी केलं. So hear me today. आज माझा नीट ऐका, He has to be God. ते येशू देवच असले पाहिजे, Trust on him. त्याच्यावर विश्वास ठेवा. He will be God to you. आज येशू तुझा देव होतील. Not only today, आजच नाही फक्त, but every day of your life. तुझ्या आयुष्याच्या दर दिवसाला तो तुझा देव होईल. He said, I will never leave you. तो म्हणाला, मी तुला कधी सोडणार नाही, I will never मी forsake you. तुला कधी टाकणार नाही. हालेलुया. The boldness that I have, it's because of the resurrected Jesus who is with me. आज जे धाडस माझ्यात आहे ना, ते पुनरुत्थित येशू जो माझ्यात आहे, त्यामुळे माझ्यात हे धाडस I आहे. belong to him. मी येशूंच्या मालकीचा आहे, मी येशूंना विकलेला आहे, माझ्या कपाळावर लिहिलंय येशू. Bible says in Mark chapter 5, बायबल म्हणतं, मार्कचा 5वा अध्याय, there was a woman एक बाई होती, whose name we are never told. तिचं नाव मात्र आपल्याला सांगितलेलं नाही. We only know her by her problems. फक्त तिची समस्या लिहिलेली, त्या समस्येवरनं आपल्याला कळतं की एक अशी बाई होती. She was sick for 12 years, 12 वर्ष आजारी, 12 years of pain, 12 वर्ष वेदना, 12 years of weakness, 12 वर्ष अशक्तपणा, 12 years of medical bills, 12 वर्ष मेडिकल औषधांचं बिल, 12 वर्ष, 1-2 वर्ष, 1-2 दिवस नाही, 12 साल की कहाणी, 12 years of watching life pass her by. आणि 12 वर्ष तिच्या समोरून ती जीवन जाताना बघते. And if you want to talk about disappointments, she qualifies. आणि नाराजी विषयी तुम्ही बोलताय, ही बाई नाराजीनं खचाखच भरलेली. 12 years of bleeding trouble. 12 वर्ष रक्तस्राव, कंटिन्युअसली ब्लिडिंग. She arrives at the doctor's room with confidence, डॉक्टरांच्या खोलीमध्ये ती येते धाडसाने, येते विश्वासाने, only to leave home disappointed. पण घरी जाते नाराज होऊन, कारण की आरोग्य मिळत नाही. She arrived with hope for a cure. आशेने आली काहीतरी उपाय शोधत डॉक्टरांकडे, की काहीतरी औषधं द्या, गोळ्या द्या, हे बंद करा. But left hearing, we cannot help you. परंतु डॉक्टरांच्या तोंडून असंच तिला ऐकायला मिळायचं की आम्ही नाही काही करू शकत. She used to carry her money to the doctor पैसे घेऊन डॉक्टरांकडे जायची, and come home empty. घरी येताना रिकामी यायची. All her savings were gone. सगळी बचत संपली पैशाची. Doctors left her empty pocket. डॉक्टरांनी तिला रिकाम्या हातानं, रिकाम्या पिशवीनं सोडलं. Bible rightly says बायबल बरोबर म्हणतं. in Proverbs 23 verse 5, नीतिसूत्र 23वा अध्याय 5 वचन, money takes wings and flies away. पैशाला पंख असतात आणि पैसा उडून जातो. Bible says in Mark 5:26, मार्क 5:26 वचन बायबल म्हणतं, she spent all she had on the doctor and grew worse. तिनं डॉक्टरांवरती सगळा पैसा खर्च केला, पण तब्येत तर तिची अजूनच बिघडली. Tried the medicine, tried herbs, औषधांचे सगळे प्रयत्न केले, आयुर्वेदिक म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सगळेच प्रयत्न केले. tried special diets, आणि खास काहीतरी खाऊन पण पाहिलं की नाही, तुम्ही हे खा म्हणजे ब्लिडिंग थांबेल, ते खा म्हणजे थांबेल, काय नाही झालं. maybe tried divination, काय तंत्र मंत्र विद्या, nothing worked. कशातनं काही झालंच नाही. इकडे जा, तिकडे जा, हे करा, ते करा, सगळं Trusted केलं. somebody only to be betrayed. आणि सगळ्यांवरती विश्वास तर ठेवला, पण धोकाच मिळाला. You start a marriage तुम्ही विवाह सुरू करता only to end in heartbreak. आणि मग तो विवाह तुमचा हृदय तुटण्यात बदलतो, असं काहीतरी. You pray for a child, तुम्ही संतानाची प्रार्थना करता, yet the battle continues. पण युद्ध सुरूच राहतं, असा काहीतरी प्रकार. Say, या बाईचा, रक्तस्रावी स्त्री, जिला नाव आहे, नाव माहित नाही आपल्याला, पण रक्तस्रावी स्त्री, she must have gone to the 10th doctor, तर ती 10व्या डॉक्टरांकडे गेली असेल, but still never worked. तरी काही झालं नाही.
That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Psalm 60 verse 11, स्तोत्र 60:11 वचन, human help is useless. मानवी मदत निरुपयोगी आहे, युजलेस. But when she heard of Jesus, पण जेव्हा तिने येशूविषयी ऐकलं, everything changed for her. सगळंच बदललं हो तिच्यासाठी. येशूविषयी ऐकलं तर सगळंच बदललं. Bible says बायबल म्हणतं in Romans 10:17, रोम करास 10:17, faith comes by hearing, hearing the word of God. विश्वास देवाचं वचन आणि वचन ऐकून विश्वास येतो. तुम्ही आता वचन ऐकताय, विश्वास येतोय. One word from Jesus येशूंकडनं एक शब्द can rewrite years of pain. तुझ्या आयुष्यभराच्या वेदनेला संपवून तुझी कथा परत लिही. She had little faith, तिचा विश्वास थोडाच होता, but that was enough to get her work done. पण बास होता तिचं काम करून घ्यायला. Because Jesus said कारण येशू तिला म्हणाले in Matthew 17:20, मत्ते 17 अध्याय 20 वचनात, if you have faith as small as a mustard seed, की मोहरीच्या दाण्या एवढ्या लहान, मोहरीच्या दाण्या एवढा जर लहान तुझा विश्वास असेल, nothing will be impossible to you. तेवढाही बास आहे, तुला काही अशक्य असणार नाही. It doesn't take big faith, मोठे मोठे विश्वास लागत पण नाहीत बेटा. just pure faith. मोहरीचा दाणा म्हणजे किती असतो तो, एवढूसा शुद्ध निखळ विश्वास पाहिजे बास. She found mustard seed faith, आणि तिच्यामध्ये तो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आला. and she heard that Jesus was passing by. आणि मग तिच्या कानावर एकदा आलं की येशू त्या रस्त्यावरनं जातायत जिथे ती असते. And when Jesus shows up, आणि येशू जेव्हा आले, something must change. मग ते येशू आले तर मग काहीतरी बदलते यायलाच पाहिजे. येशू आलेत ना, Praise God. कोई आम आदमी तो आया नहीं ना, जीसस आए हैं. And Jesus is here. आणि आज येशू इथे आले. Something has to change. काहीतरी बदलतं व्हायलाच हवा, काहीतरी बदलतं व्हायलाच हवा, हे प्रश्नच नाही. And she could have said, आणि ती म्हणू शकली असेल, why try again? कशाला आता परत प्रयत्न, येशूंकडे जा वगैरे, आता बस. What if I am disappointed once again? परत नाराजीच पदरी पडली तर काय ते येशूंकडे जाऊन करायचंय. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 10:35, इब्री करास 10:35, don't throw away your confidence तुझा विश्वास असा फेकून नको देऊ, because it brings great reward. कारण त्या विश्वासाला फार मोठं प्रतिफळ मिळतं बेटा. So don't let yesterday's pain cancel tomorrow's promise. कालच्या वेदनेला उद्याच्या अभिवचनांना हकलून लावू देऊ नको. काल झालं नाही म्हणून उद्या होणार नाही असं नसतं, ते होईल, होणार आहे. She spoke positively. ती सकारात्मक बोलली. What did she say? काय म्हणाली? Bible says in Mark 5:28, मार्क 5:28 वचन बायबल म्हणतं, if I can only touch the hem of the garment of Jesus, जर फक्त जाऊन मला येशूंच्या झग्याच्या काठाला स्पर्श करता आला, I shall be made whole. मी संपूर्ण बरी होईन. Before the healing, she talked positive. आरोग्य मिळण्या अगोदरच ती सकारात्मक बोलली. Like some of you said, जसं तुमच्यातले काही जण म्हणाले, wait, let me go for that Saturday blessing meeting. थांबा, मला त्या शनिवारच्या आशीर्वाद सभेला जाऊ दे, Then I will talk to you. मग मी तुमच्याशी बोलीन. Then I will tell you what God can do for मग मी me. तुम्हाला सांगेन ते माझ्यासाठी काय काय करतो. Wait, I am going there. थांबा ना, मी चालले And दापोडीला. I'll be healed. थांबा ना, मी बरी होणार आहे I'll तिथे. be blessed. थांबा ना, मला आशीर्वाद मिळणार आहे. I'll be delivered. अहो, थांबा, मला सुटका मिळणार आहे. मला जाऊ तर दे तिथे. From your home till Dapodi you are talking. तुमच्या घरापासून दापोडी पर्यंत तुम्ही असं बोलत आलात. आज माझा दिवस आहे. आज माझा दिवस आहे. आज प्रभु मुझे मिलने ही वाला है. अरे रुक तो सही, अरे देख तो सही. Bible says in Mark 9:23, मागचा 9 अध्याय 23 वचन बायबल म्हणतं, all things are possible to them that believe. जे विश्वास ठेवतात त्यांना सगळं शक्य आहे. And this was a final shot. आणि हा तिचा शेवटचा शॉट. Say, Proverbs 24:16 says, नीती सूत्र 24:16 म्हणतं, though the righteous may fall 7 times, नीतिमान माणूस 7 वेळेला जरी पडला they rise again. तरी परत उठेल. They 7 keep coming वेळा to पडला. church. 7 वेळेला पडला तरी परत उठेल, कारण तो नीतिमान आहे. तो चर्चला येतच राहतो They keep believing. आणि विश्वास ठेवतच They राहतो. keep trusting. विश्वास भरोसा ठेवतच राहतो They keep on saying, आणि म्हणतच राहतो, it will happen. होणार आहे, Today it will happen. आज होणार आहे, Today is my आज day. माझा दिवस आहे. हालेलुया, Praise God. देवाला धन्यवाद. If you are still breathing, you are not finished. आज जर तुझा श्वास अजून चालू आहे ना, तर तुझी स्टोरी संपलेली नाही. श्वास चालू आहे ना, बस मग अजूनही आशा आहे, आपली स्टोरी नाही संपलेली. Praise God. उद्यापासून होणार परत सुरू. That was the last chance. ती तिची शेवटची संधी होती. Ultimate risk. अल्टिमेट शेवटचा धोका पत्करत होती ती येशूंकडे जाऊन. Bible says in Psalm 42 verse 5, स्तोत्र 42:5 बायबल म्हणतं, hope in God देवावर आशा ठेवा, and you will yet praise Him. म्हणजे तुम्ही त्याची स्तुती करतच राहाल. And imagine this drama. आणि कल्पना करा, हा सगळा ड्रामा, नाटक. She pushes through the crowd. ती लोकांच्या गर्दीतनं रेटत येते, Weak, अशक्त, pale,
अगदी पिवळी पडलेली, trembling, थरथरत, कारण की रक्तस्राव रोज 12 वर्ष म्हणजे बाईत राहणारच काय. people shouting. लोक तरी ओरडतायत. She cannot walk in public like that. तिला काही लोकजमावासमोर असं तर चालता येणार नाही ना. In those times, त्या काळामध्ये the law forbade such women to walk in public. कायदा असा होता की रक्तस्रावी स्त्रीनं असं लोकांसमोर चालायचं नाही. But she elbowed herself पण तिनं स्वतःला असं पुढे पुढे नेलं रेटारेटी करत. and went after Jesus. येशूंच्या मागे गेली, Stretched forth a हात hand पुढे केला, like a woman reaching for life itself. जसं एखादी बाई जीवनाला हात लावायला जात असेल तसा हात पुढे केला She touched him. आणि जाऊन स्पर्शच केला येशूंना. Instantly, तात्कालिक the Bible says, बायबल म्हणतं virtue from Jesus flowed out. येशूंमधला एक प्रवाह तिच्यात आला, Power flowed out. सामर्थ्य वाहिलं. No disappointment this time. यावेळेला नाराजी नाही, No Job 6:20 this time. यावेळेला योग 6:20 नाही, No empty arrival this time. यावेळेला रिकामं येणं नाही, No empty pockets this यावेळेला time. रिकामा खिसा नाही, No empty assurances this यावेळेला time. रिकामे रिकामे असे शब्द नाही, No false hopes this यावेळेला time. रिकामी आणि खोटी आशा नाही. Where faith steps in, जिथं विश्वास आत येतो fear trembles. भीती थरथरते, भीती थरथरते, कारण विश्वास आत आला. And I'm telling you, मी सांगतो ना, weakness is not a barrier to God. अशक्तपणा काही देवासाठी बंधन नाही, It's a doorway for तर God. रस्ता आहे देवाकडे जायचा. अशक्तपणा, मी अशक्त आहे म्हणून देव मला स्वीकारणार नाही असं नाही, मी अशक्त आहे म्हणूनच देव मला स्वीकारणार Praise नाही. God. Bible says in Joel 3:10, योएल 3:10 बायबल म्हणतं, let the weak say I'm strong. अशक्तांनी म्हणा मी शक्तिमान आहे. हो हालेलुया. And so she pushed herself रेटारेटी करत ती गेली and she was healed. आणि बरी पण झाली, बरी पण झाली. 12 years in one moment she was healed. 12 वर्षांचा आजार एका क्षणात बरा झाला, तो पण फुकट. Bible says in Isaiah 45 verse 22, यशा 45:22 वचन बायबल म्हणतं, reach out to him. देवापर्यंत पोचा, Bible says reach out to him देवापर्यंत पोचा and be saved. आणि तारण घ्या, सुटका घ्या. Say, पोच ना देवापर्यंत, देवाच्या दारी आलाय तू and I आज. promise you, आणि मी वचन देतो, the hand that reaches out in faith जे हात विश्वासाने पुढे येतात will never return empty. ते हात कधी रिकामे जाणार नाहीत, कारण ते विश्वासाने पुढे आलेत. आय बिलीव्ह, माझा विश्वास आहे, तर ते रिकामे जाणार नाहीत. नाहीत म्हणजे नाही, कसं ते नाही विचारायचं, ते देव बघेल. One touch changed a lifetime story. येशूंना केलेल्या एका स्पर्शामुळे तिच्या आयुष्याची कथा बदलली. My Jesus never runs out of power. माझ्या येशूंमधलं सामर्थ्य कधी कमी होत नाही, कधीच नाही. Your phone will run out of power. हा, तुझ्या फोनची बॅटरी संपेल, येशूंची नाही संपत. He's never. येशूंची बॅटरी कधी नाही संपत, फॉर एव्हर चार्ज. तुझं फोनचं काय सांगत नाही, कारण तुम्ही वापरता पण खूप ना, दिवस रात्र मध्ये संपणार. He overflows with it. येशू तर त्यांच्या त्या सामर्थ्याने भरभरून वाहतात. Only trust him. फक्त विश्वास येशूंवर ठेवा. That's why Bible says in Romans 10 verse 11, म्हणून रोमकरास 10:11 वचन बायबल म्हणतं, whoever trusts in जो him कोणी येशूंवर विश्वास ठेवे will never be put to तो shame. कधी लज्जित होणार नाही, कारण येशूंवर विश्वास आहे. God will never end your story in shame. देव तुझी कथा लज्जेत बदलणार, अपमानात बदलणार नाही, कारण की ज्याला देव तारी त्याला घरचे बाहेरचे का कोण मारी. Jesus said in John 6:24, योहान 6:24 मध्ये येशू म्हणाले, ask and you shall receive, माग तुला मिळेल, that your joy may be full. तुझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून माग तुला मिळेल. People will fail you, लोक तुला अपयश देतील, but God will not fail you. देव नाही अपयश देणार, Never. कधीच नाही. लोकांचं काय सांगत नाही, लोक आहेत, पण देव तुला अपयश देणार नाही. People will disappoint you, लोक तुला नाराज करतील, but Jesus will not. येशू तुला नाराज कधीच करणार नाही. Delay is not denial with Jesus. उशीर म्हणजे नकार नव्हे काही. Say, येशूंनी उशीर लावला, आपण नकार नाही दिलेला, थांबा ना. 12 years seem too long, 12 वर्ष म्हणजे फार लांब अवधी, but पण timing still belongs to God. वेळ तरी देवाच्या हातातच आहे. So don't judge your story by reading just the first chapter. तर स्वतःच्या कथेचा पहिला अध्याय वाचून स्वतःच्या कथेचा न्याय करू नका. Read the last chapter. शेवटचं पान वाचा, It बाकी is अजून glorious. शेवटचं पान सुंदर असणारे, एकदम वैभवशाली. The first few chapters of Job's life was very bad. योबाच्या आयुष्यातले पहिले काही त्याच्या कथेतले अध्याय चांगले नव्हते, वाईट होते. But in the last chapter he received double. पण योबाचे शेवटचे अध्याय बघा, त्याच्या कथेचे
सुंदर, वैभवशाली, मस्त, छान. Many of you are almost in the last chapter. आणि तुमच्यातले अनेक जण जवळजवळ शेवटच्या अध्यायात आलेले And आहेत. Jesus is making the entry. आणि येशू आता प्रवेश करणार आहे सगळं काही सुंदर आणि छान करायला. Jesus is making the entry येशू now. प्रवेश करताय. Praise God. देवाला धन्यवाद. Because one touch of Jesus can rewrite 12 years of pain. कारण येशू ख्रिस्तांचा एक स्पर्श आणि 12 वर्षाच्या वेदना निघून जाऊन नवीन स्टोरी सुरू. Say, हा, medicines will cost you, but Jesus won't. औषधांसाठी पैसे द्यायला लागतात, येशूंसाठी फुकट. दिल दो खाली दिल. Jesus gives miracles. येशू चमत्कार देतात फुकट. And disappointment bows before destiny. आणि नाराजी आयुष्याच्या ठरलेल्या दिशेसमोर शेवटी झुकतेच. If Jesus comes. जर येशू आले तर. Amen. आमेन. Your faith is stronger than your failure. तुझा विश्वास तुझ्या अपयशापेक्षा मोठा आणि स्ट्रॉंग आहे. And that's why God waits until man is finished. आणि म्हणून देव वाट बघतो की ह्याला पुराच्या पुरा संपू दे, मग मी ताबा घेईन याचा. Then he begins his work. आणि मग त्या माणसात देव त्याचं कार्य सुरू करतो की याला अख्खाच्या अख्खा संपू दे, करू दे त्याला जे सगळं करायचं ते. मी करीन मी करीन मी करीन, कर. मग देव म्हणतो संपला, झाला, आता मी येतो, मी करतो, बस. Praise God. हे असं आहे. That's how you wandered everywhere. Finally you came मग here. तुम्ही सगळीकडे भटकून 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 शेवटी इथे आलात. See, शेवटी देवा लागतोच. one young woman came for a meeting. एक तरुण मुलगी, स्त्री आपल्या सभेला आली. Her body was breaking. शरीर तिचं तुटत होतं, Her bone was weak. हाडं ठिसूळ. And the doctor said she had stage 4 cancer. डॉक्टर तिला म्हणाले 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे तुला. 4थ्या स्टेजचा See, म्हणजे ऑलमोस्ट लास्ट स्टेज, खतम. she used to arrive to the hospital with confidence ती हॉस्पिटलमध्ये विश्वासाने जायची that I will beat this की cancer, नाही, या कॅन्सरला मी लढा देणार, कॅन्सरला मी लढा देणार. only to be पण disappointed नाराजी यायची because she trusted treatment. कारण तिनं उपचारांवर विश्वास ठेवला. Finally, the doctor said, we cannot help पण you. शेवटी डॉक्टर तिला म्हणाले आम्ही नाही आता काही करू शकत, जमेल तेवढं सगळं आम्ही केलेलं आहे मेडिकली. Somebody brought her for a meeting कोणी भल्या माणसाने तिला आपल्या सभेला आणलं. and she said, ती म्हणाली, Pastor, पास्टर, every time I walked into the hospital, ज्या दर वेळेला मी दवाखान्यात जायचे ना, hope would rise in me. आशा यायची माझ्यात. But every time I walked out, पण ज्या वेळेला दवाखान्यातनं बाहेर निघायचे, hope died. आशा मेलेली असायची. She said, the doctors whispered, ती म्हणाली, डॉक्टर म्हणाले you have only 6 months to live. की फक्त 6 महिने आहेत तुझ्याकडे जगायला. She had no money पैसे नाहीत. and the sickness was whispering to her to give up. आणि तो कॅन्सर तिला सारखं म्हणत होता, हार मान हार मान हार मान. The people around her said, give up. अवतीभोवतीची माणसं पण म्हणाली आता हार मान, आता काय डॉक्टर म्हटले ना की 6 महिनेच बाकी आहेत. But then on that Saturday, पण त्या दिवशी जेव्हा शनिवारी ती आली, she walked in and Jesus walked in her life. ती आत आली आणि येशू तिच्या जीवनात आले. She cried out to Jesus तिने येशूंचा धावा केला, and she fell down under the power of God. खाली पडली देवाच्या सामर्थ्याने. That power hit her like electricity. ते देवाचं सामर्थ्य विजेसारखं तिच्या अंगात गेलं She felt fresh. आणि तिला ताजं वाटलं. Next day she rushed to the hospital. पुढच्या दिवशी ती परत दवाखान्यात गेली. The scanning showed स्कॅनिंग केलं तर दिसलं no trace of cancer. कॅन्सरच नाहीये. Doctor said we cannot explain this. कॅन्सर, डॉक्टर म्हणाले की आम्हाला काही कळत नाही, समजतच नाहीये, हे कॅन्सर नाहीच We आहे. cannot explain this. आम्ही नाही एक्सप्लेन करू शकत, हे सांगू नाही शकत, हे कसं काय सगळं झालं, आज कॅन्सर दिसतच नाहीये. She said I can explain it. ती म्हणते मी सांगते ना, थांबा. He said what? मग डॉक्टर म्हणे काय? She said his name is Jesus. ती म्हणाली येशू नाव आहे त्यांचं, ज्यांनी हे केलंय. कालच भेटून आले मी. You are never too weak to reach Jesus. येशूंपर्यंत पोचायला ना तुम्ही कधी अशक्त नसता बरं का. Your illness may be private, तुझा आजार असेल प्रायव्हेट आणि खाजगी, but But- your testimony will become public. तुझी साक्ष लोक समुदायासमोर येणार. You know the beauty of God is देवातलं सौंदर्य हे आहे बेटा, God loves unfinished stories देवाला ना अधुऱ्या कहाण्या आवडतात. because अधुरी. He gives the final touches to it. अधुरी कहाणी देवाला आवडते, कारण शेवटचे फायनल टच त्या कहाणीला देव देतो. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry about anything. तर कशाचीही काळजी करू नका. Laughter will follow your sorrow. हास्य तुझ्या दुःखामागे येईल. असा देव आपल्या सोबत असल्यावरती कायच कशाला टेन्शन घ्यायचंय.
I declare your secret tears will become public मी testimonies. घोषित करतो, गुप्तपणे सांडलेले तुमचे अश्रू लोक समुदायासमोरची साक्ष बनतील. Your silent pain will become loud praises very soon. तुमच्या शांत वेदना जोरदार स्तुतीत बदलतील फार लवकर. Your business will birth success. तुमच्या व्यवसायातनं यश जन्माला येईल. Your dreams will not die unborn. तुमची स्वप्न साकार झाल्याशिवाय मरणार नाही. Every no you heard all around you, तुमच्या अवतीभोवती जो प्रत्येक नकार तुम्ही ऐकला it will bow down to God's one yes. तो देवाच्या एका होकारासमोर झुकेल. What you prayed for up till today, आजपर्यंत ज्या कशासाठी तू मागणी केली, प्रार्थना केली, God will give it to you. देव तुला देईल. And if it is not there, आणि जर नाही my God will create it for you. तर देव तुझ्यासाठी ते निर्माण करून देईल. निर्माण करून देईल. तो निर्माण करताय. You know, sometimes क्रिएटर. कधी कधी the mother said, eat this food. आई म्हणते ना, बेटा हे खाऊन घे. The child says, no, तर ते लेकरू नाही म्हणतं की नको, I want something else. मला दुसरं काहीतरी हवंय. Oh, that is not there. अरे ते नाहीये, But I will make it for you पण मी special. तुझ्यासाठी तयार करून देते. Because you are my special कारण तू child. माझं लाडाचं बाळ तर मी परत स्वयंपाक करून देते तुला. So what you lost also God will replace. तर तुझं जे काही गेलेलं आहे, जे नुकसान झालंय ते पण देव भरपाई करेल. What you fear, faith will conquer. ज्या कशाची तुला भीती वाटली त्याच्या जागी विश्वास येईल. And before this time, आणि या वेळे अगोदर, next year, पुढच्या वर्षी या वेळेला किंवा वेळे अगोदर it will end in laughter. हास्यात सगळं संपेल. हास्यात. I'm telling you, God has not finished with you. मी सांगतो ना, देवाने अजूनपर्यंत तुझ्या सोबतच संपवलेलं नाहीये. Even when life looks it is finished. तुला जरी तुझं आयुष्य संपल्यासारखं वाटलं तरी अजून ते संपलेलं नाहीये. Your story is never over until God speaks last. आणि जोवर देव शेवटचा शब्द बोलत नाही, तुझी कथा संपत नाही. माझ्या कथेत शेवटचा शब्द देव बोलणार, मग माझी कथा संपली. Praise तसंच God. तुझं आहे. Husbands, नवऱ्यांनो, your marriage is not dead. तुमचा विवाह मेलेला नाहीये बरं का? God will resurrect that love. देव त्या प्रेमाला परत जिवंत करेल. Wives, बायकांनो, if communication feels buried, जर संवाद नाहीये, तुमच्या दोघांमध्ये बोलणं नाहीये, God will restore that joy once देव again. तो आनंद परत देणार आहे. बोलाचाली वाढेल. हालेलुया. Parents. आई बापांनो, Your child may look spiritually dead, तुमची मुलं तुम्हाला आध्यात्मिक रीतीनं मेलेली वाटतील, but resurrection breath is coming soon. पुनरुत्थानाचा श्वास त्या मुलांमध्ये येतोय. Children, if your school has failed you, आणि मुलाबाळांनो, तुमच्या शाळेनं जर तुम्हाला अपयश दिलंय or if failure has embarrassed you, किंवा नापास झाल्यामुळे तुला लाज वाटतीये, my God will rewrite the score for you. माझा देव तुझ्यासाठी परत नवीन मार्क लिहील की मी पास. Workers, don't worry. कामगारांनो, काळजी करू नका. Your job is not your identity. तुमचं काम तुमची ओळख नाहीये, तुमची नोकरी तुमची ओळख नाही. God is your identity. देव तुझी ओळख आहे. तुझं नाव काय? येशू. God will give raise to your dreams. देव तुझ्या स्वप्नांना परत उचलेल. Expect a fresh word over a dead situation मेलेल्या tonight. आज मेलेल्या परिस्थितीवरती देवाचा ताजा शब्द स्वीकार. Expect heaven to give you a surprise call tonight. स्वर्गाने आज रात्री तुला आश्चर्यकारक हाक मारावी अशी आशा ठेव. Expect a sudden yes after years of no. अचानक होकार येणार आहे. वर्षानुवर्ष नकार ऐकून आज अचानक होकार येणार आहे अशी आशा ठेव. Expect joy you don't have room to hold. आणि अशा आनंदाची आशा ठेव की जो आनंद ठेवायला जागा पुरणार नाही. Expect laughter to return to your home. असं हास्य तुझ्या घरात परत येणार अशी आशा ठेव. Expect peace to return to your home. शांती तुझ्या घरात परत येणार अशी आशा ठेव की किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. Expect unity to return home. ऐक्य परत घरात येणार अशी आशा ठेव. Expect divine visitation levels. दैवी भेट माझ्या घरात होणार अशी आशा ठेव. Expect divine help from strangers दैवी tonight. मदत मला अनोळखी माणसांकडनं आज रात्री मिळणार अशी आशा ठेव. कोणी नाही तर देवाचा दूतच येऊन करून जाईल. Expect your prayers to birth realities माझ्या tonight. प्रार्थनेत आज वास्तविकता जन्माला येणार अशी आशा ठेव. Expect heaven to move for you. स्वर्ग माझ्यासाठी आज हलणार अशी आशा ठेव. Expect angels to move for you. देवदूत माझ्यासाठी काम करणार अशी आज रात्री आशा ठेव. Expect God to finish what He has started in you. देवाने जे सुरू केलंय ते देव माझ्यात पूर्ण करणार अशी आशा ठेव. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. आमेन. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद येशू, तुझे आभार. This season is the best season हा ऋतू एकदम उत्तम ऋतू आहे, where the world is celebrating the birth of Jesus.
जिथे जग येशूंचा जन्मोत्सव साजरा करत आहे, the more he is glorified, आणि जेवढं जास्त येशूंना गौरव जाईल, the more he will honor you, तेवढं जास्त येशू तुमचा मानही करतील, the more he will bless you. तेवढं जास्त येशू तुम्हाला आशीर्वाद देतील. Don't worry about anything. कशाची चिंता करू नका. I have also seen many kinds of pain in मी my पण life. माझ्या जीवनात मी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास आणि वेदना पाहिल्या आहेत. But the day I gave my heart to Jesus, पण ज्या दिवशी माझं जीवन मी येशूंना दिलं, he changed my destiny येशूंनी forever. माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलली. And he can do the same for you. तेच कार्य येशू तुमच्याही जीवनात करतील. Tonight he will come. आज रात्री येशू येतील. When I call to him, he will come. येशूंना जेव्हा मी हाक मारीन, येशू येतील. He will touch you येशू तुम्हाला स्पर्श करतील, because he loves you. कारण येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. He will heal you. येशू तुम्हाला आरोग्य A देतील. miracle will happen right in your place. एक चमत्कार घडेल तुमच्या उभ्या जागी. He will drive out the demons from your life. सैतानाला अकलून लावतील येशू तुमच्या A जीवनात. change is coming एक बदल येतोय in your situation, तुमच्या परिस्थितीत, in your life, तुमच्या जीवनात, in your family, तुमच्या परिवारात, in your workplace, तुमच्या कामात, in your body. तुमच्या शरीरात. एक You will बदल see it with your eyes. स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही बघाल. Are you ready तयार आहात to cry out to God? देवाचा धावा करायला? Are you ready? तयार आहात का? And cry it from your whole heart. आणि संपूर्ण हृदयाने रडून धावा करायचा. Touch his heart त्याच्या हृदयाला स्पर्श होईल असं रडा, and he will touch your life. म्हणजे येशू तुमच्या हृदयाला स्पर्श करतील. Are you ready? तयार आहात? Raise one hand towards मग heaven. एक हात वर कराल. One hand place on the afflicted part of your being एक हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल and cry out to God. आणि रडून देवाचा धावा करा. Are you ready? तयार आहात? Come on, pray now. मग चला डोळे बंद आणि बोला ही प्रार्थना. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I need you. मला तुझी गरज आहे. I am in a desperate माझी condition. परिस्थिती फार बिकट आहे. I have no peace. मला शांती I नाही. have no joy. मला आनंद नाही. I am a sickly मी person. आजारी आहे. And unless you touch me, जोवर तू मला स्पर्श करत नाही, unless you come down जोवर तू खाली येत and नाही, heal me, मला बरं करत नाही, I will die on this earth. तोवर तर मी मरणारच आहे या जगात. Come, my God. माझ्या देवा ये. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Forgive my माझ्या sins. पापांची मला क्षमा कर. Wash me by your blood. तुझ्या रक्तात मला आंघोळ घाल. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come, my Jesus. ये माझ्या येशू. See, Jesus is coming now. येशू येत आहेत आता. He is coming now. येशू येत आहेत He is आता. touching you येशू right तुला now. स्पर्श करतायत आता. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग राई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave you sickness in Jesus' सगळे name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Leave you sickness in Jesus' प्रत्येक name. आजार येशूंच्या नावात जाऊ See दे. that sickness is going. तो आजार जात See आहे. that pain is going. त्या वेदना जात आहेत. Jesus is touching your body. येशू तुमच्या शरीरांना स्पर्श करत Something आहे. is happening in your body. काहीतरी तुमच्या शरीरात होत आहे. Healing is taking place. आरोग्य घडत आहे. Healing is taking place. आरोग्य घडत आहे. Every body pain, सगळ्या अंगवेदना I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात In सोड. the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Every kind of headache, प्रत्येक पद्धतीची डोकेदुखी leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. It's happening now. आता या वेळेला घडत It's आहे. happening now. आता या वेळेला घडत आहे. Every body pain, सगळ्या अंगवेदना I command you in Jesus' name. येशूंच्या नावात मी आज्ञा Leave. करतो सोड. Leave in Jesus' name. सगळ्या अंगवेदना येशूंच्या नावात जाऊ Leave दे. in Jesus' name. सोड. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात Be healed of the infirmities in Jesus' येशूंच्या name. नावात सगळ्या व्याधीतून Be बरे व्हा. delivered in the name of येशूंच्या Jesus. नावात सुटका पावा. Let the power of Jesus enter. येशूंचं सामर्थ्य जाऊ दे. Be free in Jesus' येशूंच्या name. नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. See, it's happening now. आता घडत He आहे. is touching you तो now. तुला आता स्पर्श करत आहे. Every body pain, leave. सगळ्या अंगवेदना सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. People suffering with त्या ulcer, लोकांना अल्सर झालाय. I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात. Tumor, ट्यूमर people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालाय. leave the bodies in सोड Jesus' शरीर name. येशूंच्या नावात. Leave the bodies in सोड Jesus' name. शरीर येशूंच्या See, it is going नावात. away. ते चाललं बघा. It's going away. ते चाललं बघा. It's going away. ते चाललं बघा. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stomach pain, पोटातल्या वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Place your hand on your stomach. आपला हात आपल्या पोटांवर ठेवा. Let Jesus touch you. येशूंना तुम्हाला स्पर्श करू द्या. Pain in the stomach vanish पोटातल्या वेदना निघून जाऊ दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या
येशूच्या नावात. Come on, call out. चला सर्वांनी त्याचा धावा Call, करा. सर्वांनी call, धावा call. करा करा करा. Let him visit you. येशूना तुला भेट देऊ दे. Let him touch you. येशूना तुम्हाला स्पर्श करू दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Piles problem. मूळव्याधाचा आजार, People suffering with piles ज्या problem. लोकांना मूळव्याध झालाय, Be healed in Jesus' येशूच्या name. नावात भरे व्हा. Thyroid problem. थायरॉइडचा आजार, Place your hand on your neck. आपला हात आपल्या मानेवर ठेवा. In Jesus' name be healed. येशूच्या नावात भरे व्हा. Let that thyroid problem be gone तो in Jesus' थायरॉइड name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Tuberculosis. क्षयरोग, People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Cancer. कॅन्सर, People suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झालाय, Be healed in Jesus' येशूच्या name. नावात भरे व्हा. Be healed in Jesus' येशूच्या name. नावात भरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Back problem. पाठीतला आजार, People suffering with back ज्या problem. लोकांना पाठीचा आजार आहे, Lord Jesus, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांच्या पाठी बऱ्या कर येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. What you could not do, start doing now. तुम्हाला जे करता येत नव्हतं ते आता करून पहा. Start moving your body. आपलं शरीर हलवून पहा. Something is happening. काहीतरी होत आहे, Something is breaking. काहीतरी तुटत आहे, Something is cracking. काहीतरी तुटत आहे. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. People who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in Jesus' name. उठा येशूच्या नावामध्ये. Somebody has got problem in the shoulders. कुणाच्या तरी खांद्याला काहीतरी आजार आहे, Right shoulder. उजव्या खांद्याला आजार आहे. You cannot move your arm. त्या माणसाला आपला हात हलवता येत नाही. Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात भराव. Start moving your arm now in आपला हात Jesus' आता name. हलवून पहा येशूच्या नावात. Swelling in the body. अंगावर आलेली सूज Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरी होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody is having patches on the body. एका माणसाच्या अंगावरती चट्टे पडले, Some pink and red patches. गुलाबी रंगाचे चट्टे पडले. The Lord Jesus is touching you now. प्रभू येशू तुला आता स्पर्श करतायत. Be healed of that skin disease in Jesus' name. येशूच्या नावात त्या त्वचा रोगातनं भरा हो. In Jesus' name. येशूच्या नावात. Diabetes. मधुमेह Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Heart problem. हृदयाचे आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. Come on, talk to Jesus. चला सगळ्यांनी येशूंशी बोला बोला. Stone in the kidney. किडनीतले खडे Be crushed in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Liver problem be healed in Jesus' name. लिव्हरचे आजार येशूच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil. आता सैताना, I command you in the name of Jesus तुला मी Christ of आज्ञा Nazareth. करतो येशूच्या नावात Leave. सोड. You devil go. सैताना जा. You devil go. सैताना जा. You devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूच्या नावात जा. Leave their bodies in सोड Jesus' लोकांचं name. शरीर येशूच्या नावात. Leave their bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या नावात. Every witchcraft power. चेटूक करणी, Every demonic power. सैतानी शक्त्या Leave. सोड In Jesus' name. येशूच्या नावात. See, the devil is going away. बघा सैतान चाललाय. The devil is going away. बघा सैतान निघून चाललाय. All evil powers. सर्व सैतानी शक्ती, All witchcraft सर्व powers. चेटूक करणी Leave. सोड In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Every demonic powers leave सर्व in सैतानी Jesus' name. शक्त्या येशूच्या नावात सोडून जाऊ दे. Come on, you also say. चला तुम्ही बोला. Say, devil, leave me in मला Jesus' सैताना name. येशूच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' मला name. चेटूक करणी येशूच्या नावात मला सोड. Say, divination, leave me in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या येशूच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in Jesus' शाप name. येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Those who are bound by the devil. ज्या लोकांना सैतानाने बांधलंय, You feel I am bound by the मला असं devil. वाटतंय की सैतानाने मला बांधलंय, I command those chains to be broken in Jesus' त्या name. सगळ्या साख्या येशूच्या नावात तुटू देत. In Jesus' name. येशूच्या नावात. It is breaking now. त्या साख्या तुटतायत. The chains are breaking त्या now. साख्या आता तुटतायत. In Jesus' name. येशूच्या नावात. Every fear leave in Jesus' सगळी name. भीती येशूच्या नावात जाऊ दे. Every bad dreams leave in Jesus' सगळी name. वाईट स्वप्न येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Some people are seeing only snakes in their dreams. काही लोकांना स्वप्नात फक्त साप दिसतायत. All the demonic effects will go in Jesus' name. सगळे ते सैतानी प्रभाव येशूच्या नावात जातील. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. All poverty leave in Jesus' सगळे name. दारिद्र्य येशूच्या नावात जाऊ दे. All curses leave in Jesus' सगळे name. शाप येशूच्या नावात जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Lord, whatever they are asking, give it to them. प्रभू हे लोक तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, Lord, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house, Lord. ज्यांना
ज्यांना घर हवंय त्यांना घर दे दे बाप्पा. Those who want to go abroad, help them, Lord. त्यांना फॉरेनला जायचं त्यांना मदत कर. Those businesses that are crushing, Lord, give it a resurrection. ज्यांचे व्यवसाय चालत नाहीत ते परत समृद्ध कर. Help them, Lord, financially. त्यांना आर्थिक मदत कर दे बाप्पा. Deliver them from the addiction. त्यांच्या व्यसनातून त्यांना मुक्ती दे. Let your blessings fall upon the तुझे people. आशीर्वाद लोकांवर पडू दे. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वाद. In every area of your life, be blessed. आयुष्याच्या प्रत्येक भागात येशूंच्या नावात आशीर्वादित हो. In Jesus' name, येशूंच्या I नावात मी pray. प्रार्थना मागतो. Amen and amen. Amen. Give a Amen. big clap to Jesus एक now. जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. आमेन. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over your life. देवाने तुझ्या जीवनाचा ताबा घेतलाय. Trust on Him. केवळ देवावर विश्वास ठेव. Seek His face every day. रोज थोडं देवाला प्रार्थना करा. Read the Bible. थोडं जरा बायबल रोज वाचा. Come Saturdays. शनिवारी या. Blessings are sure. आशीर्वाद नक्की